येणार कोण आणि आमच्याशिवाय आहेच कोण असं प्रत्येक जण या राज्यभरात म्हणताना आपण बघतोय। 29 महानगरपालिका आणि यामध्ये ठाण्यावरती देखील मी जसं सुरुवातीला म्हणालो सगळ्यांचं लक्ष आहे। कोण इथं बाजी होणार, कोणाचा महापौर होणार याबद्दलचे दावे प्रतिदावे केले जातात, पण ठाण्याच्या विकासाबद्दलचं विजन काय हा माझा पहिला थेट प्रश्न। आणि 30 सेकंद सुरुवात मी आपल्यापासून करतो, बोला काय विजन आहे आपलं, आपला परिचय। नमस्कार, मी राजेश मोरे, शिवसेना पक्षातून आता निवडणूक लढवत आहे। ठाणं तुमची टॅगलाईनच आहे, आम्ही बदलतोय, तर आम्ही म्हणतो की ठाणं बदलतंय आणि ठाण्याने खऱ्या अर्थानं काट टाकायची सुरुवात केलेली आहे। मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या काळामध्ये ह्या ठाण्याचा वेगवान विकास होतोय। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं मेट्रो असेल, रस्ते असतील, वर्ण उड्डाण पूल असतील, ह्या सगळ्याच्या माध्यमातून ठाण्यामध्ये गतिमान व्यवस्था कार्यरत होते। गतिमान एकत्रितरित्या जशी सामूहिक ट्रॅफिक व्यवस्था होऊ नये यासाठी ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे त्या पद्धतीनं काम महापालिका आणि शासन मिळून करते। हे टिबल इंजिनचं सरकार आहे आणि टिबल इंजिनचं सरकार टिपल स्पीडने पळत आहे। ठीक आहे, चला मी आपल्याकडे येतो। चला, ठाण्याचं आपलं विकासाबद्दलचं विजन 30 सेकंद। ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याला बगल देऊन मेट्रो आणि ज्या मोठ्या मोठ्या सुविधा द्यायचं यांचं काम चालू आहे। मूलभूत सुविधा काय, तर सर्वात प्रथम आहे पाणी। पाण्यासाठी इथे धरण नाही, आज पण आपण मुंबईच्या उंजळीने पाणी पित आहोत। दुसरी गोष्ट झाली म्हणजे अजून गटर वॉटर मीटर, त्याच्या त्याच्या पलीकडे हे अजिबात गेले नाहीये। आज तुम्ही ज्या प्रभागात उभे आहात त्या प्रभागात 20 वर्ष एकाच नगरसेवकाला निवडून देत आहे आणि तो 20 वर्ष पण सेम तेच काम सांगतोय, वॉटर गटर मीटर। आज हा रस्ता इथून तिथपर्यंत रिपेअर केला, काल तिथून इथपर्यंत, म्हणजे हेच काम त्यांनी केलेलं आहे। आणि आज तुम्ही पाहताय की नौपाडा म्हणजे सगळ्यात सुसंस्कृत असा हा प्रभाग आहे आणि सुसंस्कृत प्रभागात 10वी आणि 12वी वाल्यांना पाठवतात स्वतःचं प्रतिनिधित्व करायला। आणि आज या ठाणे शहरात सगळ्यात जास्त जी गरज आहे ती म्हणजे ठाणा सिटी स्मार्ट झाली आहे, पण ठाण्यातले जनसेवक किंवा आपण ज्याला नगरसेवक बोलतोय ते स्मार्ट झालेत का हे जाणून घेण्याची। बरं, ठीक आहे, चला मी आपल्याकडे येतो। मी जसं उल्लेख केला अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक 1 पासूनच आपण सुरुवात करतोय, बरोबर ना? काय नाव? नमस्कार, माझं नाव रवी रामकृष्ण घरत। ठाणा बदलतात दादांनी सांगितलं त्याप्रमाणे, पण घोडबंदर हा ठाण्यापासून वेगळा पट्टा आहे। अतिशय घाणेरडी ट्रॅफिक आणि जे दादांनी बोलले ठाणा एवढा कॉर्पोरेशनला एवढी वेळ झाली पण डॅम बनवला नाही। एक मला लाज वाटते, एवढं आजही टँकरने पाणी पुरवठा, टँकरचा एकदम व्यापक धंदा झालेला आहे। म्हणजे ते बोलतात माफियाचा, वालू माफिया तुम्ही ऐकलं असणार, तर घोडबंदर रोडला पाणी माफिया झालेले आहेत। आणि त्यांचे कारण काय का ठाण्यात अजून डॅम नाही झाला, तो मूल कारण। आणि एवढे कॉम्प्लेक्स वाढत चाललेत घोडबंदर रोडला, पण त्याच्यासाठी काहीतरी होणं गरजेचं आहे। विजन काहीतरी पाहिजे ठाण्यासाठी। ठाणा झपाट्याने वाढत चाललाय, ठाण्याचा विकास होत चाललेत। दादा जसे बोलले रस्ते बाकीची निधी फक्त आल्या, पण मूलभूत गरजांसाठी नाही निधी आल्या। ठीक, चला मी आपल्याकडे येतो। आपण देखील उमेदवार आहात, काय नाव आपलं? मी संदीप खांबे। बरं, काय आपलं विजन काय? विजन आमचं ठाणे प्रगतशील ठेवायचं आहे। मध्य ठाण्यामध्ये मी राहतो, प्रभाग 22 मध्ये। सर्व पूर्वी जे ब्रिटिश काळामध्ये रचना होती तेच रस्ते आहेत आणि ड्रेनेज व्यवस्था ब्रिटिश काळातलीच आहे, बदललेलं काही नाही आहे। आणि जे काही कॉम्प्लेक्स वगैरे झाले ते बाहेर तिकडे घोडबंदरला झालेत। आमच्या ठाण्यात काही बदल झालेला नाही, मध्यमध्ये काही बदल झालेला नाही। आणि तुम्ही राष्ट्रीय पक्षाचं उदाहरण देऊन सांगताय की मेट्रो आली, इंजिन आलं, हे आलं, ते आलं, तुम्ही काय केलं ते सांगा, आमची अशी विनंती आहे। तुम्ही जनसेवक आणि नगरसेवक म्हणून ठाण्याचे प्रॉपर असताना तुम्ही काय केलं ते सांगा। पक्षाच्या लेवलला ते राज्यातून केंद्रातून पैसे येतील त्याच्या लेवलला करेल, पण तुम्ही काय करताय आज ठाणेकर आणि ठाण्याचे नागरिक म्हणून तुम्ही काय करताय आणि जनसेवक म्हणून काय करताय? ठीक आहे, नाव आपलं? मी समीर साहेबराव नेटके, प्रभाग क्रमांक 9 हा SC वॉर्ड आहे, तिथून मी कळव्यातून उभा आहे। तर मला एक सांगायचं आहे, आपण म्हणतोय की ठाणे महानगरपालिका ही आज मुंबई महानगरपालिकेच्या नंतरची सेकंड नंबरची आहे, पण सगळ्या बट्ट्याबोळ झालेला आहे। इथे आम्ही बदलतोय, सर्व बदलत आहे, पण ठाणे महापालिका बदलत नाही आहे। इकडे ठाणे महापालिका असं वाटतं की ग्रामपंचायत झालेली आहे। इथे अजिबात कचऱ्याचा विषय घेतला तर कचऱ्याचा डम्पिंग ग्राउंड आहे। कचराही आमच्या कळव्यात जर बघितलं तर कचरा कुठेही टाकून पळतात, 2-3 दिवसात कचरा तसाच असतो। आज शिवाजी हॉस्पिटल जे ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत येत आहे, तर शिवाजी महापालिकेकडे स्वतःचं तिकडे साधं आपलं लोकांना सोय सुविधा करण्याची
सोयीसुविधा करण्याची जी गरज आहे ती सोयीसुविधा होत नाही आहे. म्हणजे आज ठाणे महापालिकेचा जो रस्त्याचा विषय, ड्रेनेजचा विषय हा पूर्णपणे खराब झालेला आहे आणि आता उच्च शिक्षित लोकांना तिकडे येण्याची गरज आहे, जेणेकरून चांगला बदल घडेल. बरं ठीक आहे, चला मंडळी, आपण सगळ्यांचा परिचय, सगळ्यांचं विजन या ठिकाणी जाणून घेतलं. आणि अर्थात माझ्याबरोबर माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार देखील आहेत. तसं मी कायम गमतीने म्हणतो, पवारांशिवाय राज्याचं राजकारण अपूर्ण आहे, म्हणून त्यांच्या नजरेतनं आजची सगळी चर्चा देखील पूर्ण होणार आहे. चला, मी पहिला मुद्दा या ठिकाणी उपस्थित करतोय, तो म्हणजे इथला बिनविरोध पॅटर्न जो आहे. म्हणजे विकासाच्या मुद्द्याला घेऊन देखील मी चर्चा करणार आहे. पण 7 नगरसेवक हे बिनविरोध आले, अशी काय जादू घडली की शिवसेनेचे 7 नगरसेवक हे बिनविरोध आले आणि ज्या विषयाला घेऊन मनसे आता न्यायालयामध्ये गेलेली आहे. मी आपल्याकडे येत होते, काय काय नेमकी जादू आहे असं तुम्हाला वाटतं? 7 नगरसेवक बिनविरोध आले. ही पैशाची जादू आहे. सर्वात प्रथम माझी ओळख सांगेन, मी ठाणे शहर अध्यक्ष समीक्षा मार्कंडे मनसे. आज अविनाश जाधव साहेबांनी अर्जही केलाय ह्या बाबतीत की हे लोक पैशामुळे निवडून येतात. कारण आतापर्यंत मतदान विकत घेत होते, पण आता तो उमेदवार पण विकत घ्यायला लागले. आज जे निवडून आले, जे ठाण्यामध्ये आपण बोलतोय ह्या गोष्टीसाठी, मला एकच सांगा, ह्या स्मार्ट सिटी बोलता, आमच्या मुलांना रस्ते सोडा, पाण्याची सोय सोडा, मुलांना ड्रग्ज मिळतात, ड्रग्जचं ठाणे झालंय. आज तुम्ही प्रत्येक एरिया, कॉलेजचा एरिया बघाल किंवा एक ब्रिजच्या खाली बघा, संध्याकाळी मुलं तुम्हाला ड्रग्जचे कलर वाईज स्ट्रिप्स घेताना भेटतात. ह्याच्यावर लक्ष का नाही येते? आणि हे जे निवडून याचं तुम्ही बोलेत की हे पैसेच वाटतात आणि विकत घेतात. जर तुम्हाला इलेक्शन लढायचं नाही तर तुम्ही एबी फॉर्म का घेतला आणि ज्यांनी एबी फॉर्म घेतला आणि माघार घेतले त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे आणि जो विकत घेतो त्याच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. ठीक आहे, काही बिनविरोध निवडून आलेत, काही बंडखोर झाले, ते तुम्ही दादा तुमच्याकडे बरोबर ना? का म्हणजे निष्ठा कमी पडली, काय झालं नेमकं? का तुम्हाला हे पाऊल उचलावं लागलं? अतिशय वाईट परिस्थिती झाली, कारण पक्षासाठी मी कमीत कमी 20 वर्ष दिले. आम्ही जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये उतरतो तेव्हा आम्ही स्वतःसाठी उतरत असतो. जेव्हा पक्षाकडनं दबाव आला असतो किंवा काही समजूत करायची असते तेव्हा लेडीज तिकीट घेतला जातो. कार्य चांगला असून सुद्धाही कार्याचा कधी विचार केला गेला नाही, त्याची काही पोचपावती दिली नाही. कोणी विचार केला नाही? जे पक्षाचे पदाधिकारी होते, ज्यांनी मीटिंग घेतली ना, इंटरव्ह्यू घेतली, त्यांना समजावला मी का बाबा मी 40 यात्रेवर काम करतो, तुमची खासदारकी, आमदारकी सर्व इलेक्शन मी पार पाडतो ना, तुम्ही उमेदवार कोणाला निवडून देता? ऑफिसला जो बसत नाही त्याला? तो करतो काय ते बघा तर पहिला बोला वॉर्डामध्ये. आले की 7 बिनविरोध आले, तुम्हाला निवडून आणता आलं असतं. बिनविरोध जे आलेत ना, ते ताईने सांगितलं पैशाचा जोर, ते खरं जोर आहे. दुसरा जोर काय माहितीये का? पोलीस स्टेशनचा जोर. मला काय किती फोन आलेत मला माहिती आहेत, धमकावाची मला किती प्रयत्न केले मला माहिती आहे. माझ्या कोणी धमकवलं? पोलीस स्टेशनवर न पोलीस स्टेशन. बस दुसरी गोष्ट, माझ्या नंतर माझे 35 शाखा प्रमुख होते, त्यातले 26 शाखा प्रमुखांनी राजीनामा दिले. त्याच्यानंतर पुन्हा त्यांना फोन केले गेले का बाबा तुम्ही राजीनामा देऊ नका, पक्षाचं काम करा. ते बोले आम्ही होतो रवी गरज बरोबर, रवी गरजचे आमची फॅमिली मेंबर आहे, आम्ही पक्षाचं काम करू शकत नाही. तुम्ही उमेदवार चुकीचा निवडलेला आहे, त्याला आम्ही घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. हाच एक ना पब्लिकने पण सांगितला. नारळ कोणाला? नारळ समोरच्या डोक्यात. बरं, नारळ समोरच्या डोक्यात. काय सुजय, म्हणजे आता बोललं पाहिजे की नाही आपण? हे 7 बिनविरोध म्हणजे काय नेमकं जादू काय झाली? ते म्हणतात पैशाचा वापर केला गेला, फोन आले, काय? बोला. 7 जण बिनविरोध आले, ज्यांना निवडणुकीची प्रक्रिया माहिती आहे की निवडणुकीत समोर जर कोण उमेदवार नसेल तर बिनविरोध येतात. त्यांच्या पार्टीचे उमेदवार आहेत, त्यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांनी त्यांच्या पक्षाचे उमेदवार दिले, त्यांचा एबी फॉर्म त्यांनी दिला आहे. त्यांनी अशा माणसांना, त्यांना त्यांच्या माणसांवर त्यांचा विश्वास नसावा किंवा ज्या काही गोष्टी आहेत की त्यांनी त्यांच्या माणसांना विचारलं पाहिजे की तुम्ही ज्या माणसांना तिकीट देताय, तुम्ही ज्या माणसांना उमेदवारी सांगताय की हे प्रभागाचं नेतृत्व करणार, त्यांच्यामध्ये काही क्षमता नव्हती का? आणि असा जर दबाव टाकला असेल, जर कुठल्याही यंत्रणेचा दबाव असेल तर त्यांच्याकडे पोलीस स्टेशनचे दरवाजे आहेत. असा कुठल्याही गोष्टीनं, ही लोकशाही आहे, ह्या लोकशाहीमध्ये तुमच्या समोर जर कोण नसेल तर तुम्हाला बिनविरोध निवडून ही देणारच आहे. निवडणूक यंत्रणा आहे, त्यांची सिस्टमने ते काम करतात आणि त्यांच्या समोर जर उमेदवार शिल्लक राहिला नाही तर बिनविरोधच राहणार आहे. ह्या सिस्टमचा शिल्लक राहिला नाही की शिल्लक ठेवला नाही, काय नेमकं? आता हे बघा, मला वाटतं त्यांच्या पक्षा, ऐका, त्यांच्या पक्षाचे उमेदवार आम्ही देत नाही,
ते त्यांनी ज्या पक्षाचे उमेदवार दिले ऐका हा आणि त्यांनी ते जर हे उमेदवार होते आणि हे प्रभागाचं नेतृत्व करणार होते ह्यांना हे माहिती नव्हतं का ह्यांना माहिती नव्हतं का हे सक्षम नाही आहेत म्हणून आणि विकलं जाणं किंवा काय त्यांच्या टेक्निकली तांत्रिक ज्या काही अडचणी आहेत त्यांना एवढंही माहिती नाही की आपल्या इथला एक उमेदवार किती त्यांना 7 जणांना ठीक आहे सुजय काय नेमकं त्यांचं म्हणजे ते उमेदवार त्यांच्या ताब्यात ठेवू शकले नाहीत की काय नेमकं घडलं काय यांचे जे प्रतिनिधी म्हणून यांनी उमेदवार दिले होते त्यांना साधे त्यांचे फॉर्म भरता आले नाहीत जे फॉर्म बाद झाले ही निवडणूक प्रक्रियेने फॉर्म झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांचा फॉर्म टिकवता आला नाही काय नेमकं काय ताई जेव्हा आमचे उमेदवार गेले यांच्या एकाही व्यक्तीचा फॉर्म बाद नाही झाला पण आमचे लोक गेले तेव्हा आतमधले अधिकारी नाश्त्याला गेले 10:30 11 वाजता आले तेव्हा म्हटले की टाइम संपला मग जेव्हा ही यंत्रणा चालतात आणि ह्यांच्या फॉर्मवरच्या सह्या नसताना ह्यांचे फॉर्म ओके आणि आमच्या लोकांना त्यांना सांगितलं जातं इथे सही बाकी आहे, इथे करून या पटापटा एफिडेविट करून या आणि आमच्या लोकांचे फॉर्म सांगून पण सगळ्या छोटी छोटी गोष्टींनी रिजेक्ट केले गेले मग हे काय होतं हे आतमध्ये पण खाऊ पिऊ घातलेली पिल्लं होती जी सगळी बाहेर आली मी यांना आहे ना आधी अभिनंदन द्यायला मागतोय यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलाय पूर्ण वर्ल्ड मध्ये कुठेच आहे ना बिनविरोध एवढे लोक आलेली नाहीये ह्यांना आपण शाबाशी द्या वर्ल्ड रेकॉर्ड केलाय यांनी आपण मोदी साहेबांना सांगूया का यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलाय बिनविरोध लोकशाहीची हत्या असं कुठे बघितलंय का तुम्ही 15 लोक टोटल ओव्हरऑल आतापर्यंत बिनविरोध तुमचे उमेदवार ताब्यात ठेवू शकला नाहीत नाही माघार घेतली हे बघा आता यांनी साहेबांनी सांगितलं ना पोलीस स्टेशनचा दबाव आता यांनी म्हटले का तुम्ही पोलीस स्टेशनला जा पोलीस स्टेशनवरच दबाव आलाय भावाला काय साहेब 4 महिन्या अगोदर सुप्रीम कोर्टाने सांगितलं मेगा इंजिनिअरिंगचे पैसे हे असं 10 किलोमीटरचं हायवे हो ठाण्याच्या छातडावर नाही ते प्रोजेक्ट आणून ठेवले काय गरज नसताना त्या प्रोजेक्टच्या माध्यमात पैसा कमवला आणि तो पैसा तर वाटतायत बघा पैसा करता आणि मला एक सांगा तुमच्या शहर प्रमुखाने सुद्धा माघार घेतली बरोबर की नाही काय नेमकं कारण म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमचा उमेदवार ताब्यात ठेवू शकला नाही राज ठाकरेंनी कानमंत्र दिला होता एक सांगतो शहर अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही हे तिथं ठाण्यामध्ये असं काही झालेलं नाहीये आमचे प्रत्येक उमेदवार इमानदार आहे 22 वर्ष आम्ही सत्तेच्या बाहेर आहे आम्हाला काय ते इलेक्शन एवढं आम्ही ताकदीने उतरतो पण आम्ही त्या गोष्टी करत नाही त्या करत आहेत आमची सत्ता रस्त्यावर आहे काय करताय ते दबाव देणं बंगल्यावर नेणं आम्ही दाखवणं पोलीस करणं ईडी देणं ते जीएसटी भरणं इन्कम टॅक्स करणं एवढं सगळं करतायत अजून काय करतायत आणि दुसरी गोष्ट हे सगळं करून सुद्धा हे जे गरीब जे टॅक्स पेयर आहेत ना त्यांच्या खिशातला पैसा चोरी करतायत ह्यांच्याकडे कसा पैसा येतो एवढा ह्यांचे